श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहोत ॲस्ट्रो रेमेडीज हब। इथे आम्ही तुम्हाला आणतो धार्मिक माहिती, सण उत्सवांचे विशेष आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित मार्गदर्शन। जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। आपल्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका अतिशय खास सणाबद्दल जाणून घेणार आहोत, ती म्हणजे विश्वकर्मा जयंती। देवांचा वास्तुविशारद, कारागिरांचा देव, अवजारांचे आणि उद्योगधंद्याचे रक्षक अशा भगवान विश्वकर्म्याच्या जन्मदिनी देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो। चला तर मग जाणून घेऊया यामागची कथा, महत्त्व आणि पूजा पद्धती। विश्वकर्मा जयंती भाद्रपद महिन्याच्या सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी येते। साधारणतः 17-18 सप्टेंबरला ही तारीख असते। पुराणानुसार भगवान विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात। ते विश्वाचे पहिले अभियंता आणि वास्तुशास्त्रज्ञ होते। इंद्रपुरी, द्वारका, हस्तिनापूर, स्वर्गलोक, सोन्याची लंका, पांडवाचे इंद्रप्रस्थ अशा भव्य नगरीचे निर्माते विश्वकर्मा होते। त्यांनी देवांसाठी वज्र, पुष्यक विमान, विविध अस्त्र शस्त्रांची निर्मिती केली। एकदा रावणासाठी सोन्याची लंका बांधून झाल्यावर भगवान विश्वकर्मा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, मी इतकी महाल बांधली परंतु माझ्या स्वतःच्या घराची सोय नाही। तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलं, तुझी पूजा होईल तेव्हा साधनं, अवजार, यंत्र यांची पूजा केली जाईल आणि तुझ्या स्मरणाने मानवांना कामात यश, समृद्धी आणि शांती मिळेल। तेव्हापासून विश्वकर्मा जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली। सकाळी स्नान करून भगवान विश्वकर्म्यांची प्रतिमा किंवा चित्र ठेवले जाते। कारखाने, वर्कशॉप्स, ऑफिस, दुकाने, वाहन, अवजार, मशीन स्वच्छ केली जातात। अवजार व मशीन्सना हार, फुलं, गंध, अक्षता लावून त्याची पूजा केली जाते। नारळ, गोडधोड, फळं, विशेषतः खिचडी आणि गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात। कामगार, कारागीर, अभियंते, दुकानदार, व्यापारी सर्वजण हा दिवस विशेष साजरा करतात। काही ठिकाणी सामूहिक जेवणाचे कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि सामाजिक उपक्रमही घेतले जातात। विश्वकर्मा जयंती ही कामगारांचा, अभियंत्यांचा आणि तंत्रज्ञांचा सण मानला जातो। या दिवशी साधनांची पूजा केल्याने ती टिकाऊ राहतात आणि कामात प्रगती होते असा विश्वास आहे। हा दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो, काम हीच पूजा आहे आणि प्रत्येक कारागीर हा भगवान विश्वकर्म्याचा अंश आहे। भारतातील अनेक राज्यांमध्ये कारखान्यांना या दिवशी सुट्टी असते, त्यामुळे हा दिवस एक प्रकारे श्रमाची व कामधंद्याची प्रतिष्ठा अधोरेखित करणारा सण आहे। मित्रांनो, आपलं जीवन सुंदर करण्यासाठी रोज कोणीतरी नवनवीन शोध घेतो, यंत्र बनवतो, घरे उभी करतो, पूल बांधतो। हे सगळं भगवान विश्वकर्म्याच्याच कृपेने शक्य होतं। म्हणूनच आपण फक्त पूजा करून थांबू नये, तर आपल्या कामाला प्रामाणिकपणे न्याय द्यावा, श्रमाचा सन्मान करावा। हेच खरी विश्वकर्मा जयंती आहे। आपण सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा। धन्यवाद।